एका अधिकाऱ्याची बदली 20पेक्षा जास्त वेळा झाली. कारण काय? त्यांनी नियमात राहून काम केलं की त्यांच्या कामाची पद्धतच वादग्रस्त. महाराष्ट्रात कठोर कारवाई करणारा कुठला अधिकारी म्हणून जर कुणाचं नाव येत असेल तर ते म्हणजे तुकाराम मुंढे यांचं. पण या कारकिर्दीच्या मागचं खरं सत्य काय ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहेत. नमस्कार, मी भिवसे. तुकाराम मुंढे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी. त्यांनी महाराष्ट्रात अनेक पदावरती काम केलं आहे. त्यांच्या कारकिर्दीची ओळख म्हणजे नियमांची कठोर अंमलबजावणी, पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोधातील भूमिका. त्यांच्या कामाचं अनेकांनी कौतुकही केलं तर काहींनी त्यांच्या कामावरती टीका केली आहे. तर काही ठिकाणी त्यांच्या कामाच्या पद्धतीवरती टीकाही झाली. तुकाराम मुंढे यांचा जन्म ग्रामीण भागातील साध्या कुटुंबात झाला. कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून ते IAS झाले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, आयुक्त आणि इतर महत्त्वाच्या पदावरती त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या कामातील काही ठळक मुद्दे म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये वेळेचे काटेकोरपणे पालन करणे, महसूल व कर वसुलीवर भर, सार्वजनिक निधीचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न, तसेच कोविड-19 काळात प्रशासनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कारकिर्दीत सर्वात जास्त चर्चेत राहिलेला विषय म्हणजे त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या. त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे त्यांनी कोणताही राजकीय दबाव न जुमानता अगदी योग्यरित्या काम केलेलं आहे. तर काहींनी त्यांच्या कामाच्या पद्धतीवरती टीका केली आहे. सोशल मीडियावरती तुकाराम मुंढे यांचे खूप मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. तर अनेक युवक त्यांना प्रामाणिक आणि निर्भीड अधिकारी मानतात. तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चित राहिलेले IAS अधिकारी आहेत. त्यांच्या कामाबद्दल त्यांचं कौतुकही होतं आणि त्याचबरोबर त्यांची टीकाही होते. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, त्यांनी आपल्या कामामुळे प्रशासनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तुमच्या मते तुकाराम मुंढे हे आदर्श प्रशासकीय अधिकारी आहेत का, की त्यांच्या कार्यपद्धतीत बदलाची गरज आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.